आता याच्यामध्ये लक्षात घ्या की 1 to 350. फाइंड क्वेश्चन तर फाइंड द सम ऑफ ऑल इवन नंबर्स फ्रॉम 1 to 350. 1 ते 350 मध्ये जे काही इवन नंबर आहे त्याचा सम तुम्हाला काढायचा आहे. आता हे काढत असताना काय लक्षात घ्यायचं आहे आपण की याच्यामध्ये अगोदर इवन नंबर्स फ्रॉम 1 to 350 म्हणजे 1 पासून 350 पर्यंत. आता हा क्वेश्चन तुम्हाला बुक मध्ये मागे वेगळं उत्तर आहे बघा. या क्वेश्चनचं मी आधीच सांगितलं क्वेश्चनचा आन्सर वेगळा आहे कारण तिथं बिटवीन असल्यानंतर मी तो क्वेश्चन वेगळा घेईन. जो ज्याचं पाठीमागचं उत्तर आहे ना याचं उत्तर नाही आहे त्याच्यासाठी क्वेश्चन वेगळा आहे तो वेगळा घेईल. ऑर म्हणून तुम्हाला फ्रॉम आणि बिटवीन मधला फरक कळायला लागेल म्हणजे पुन्हा एकदा. आता पहा थर्ड क्वेश्चन फाइंड द सम ऑफ ऑल इवन नंबर्स फ्रॉम 1 to 350. म्हणजे 1 ते 350 1 पासून 350 पर्यंत. फ्रॉम म्हणजे पासून 1 to 350 1 पासून 350 पर्यंत ज्या इवन नंबर आहेत त्यांचं सम. मग आपल्याला काय लिहायचं आहे याच्यात 1 पण आलं 350 पण आलं आणि पुन्हा एक क्वेश्चन जो क्वेश्चन आहे तो वेगळा आहे तर तो ऑर मध्ये घेईल कारण याचं पुस्तक तुम्हाला मागे उत्तर दिलेलं नाही वेगळं दिलं तर थोडं फरक लक्षात घ्या. तरी आपण एक्स्ट्राचं घेऊ. म्हणून पहा इवन नंबर्स असं सुरुवात देत असताना आपल्याला इवन नंबर्स कळतं ना. इवन नंबर्स कोणते असतात ज्या नंबरच्या युनिट प्लेसला 0 2 4 6 8 असे जर युनिट प्लेसला डिजिट असतील तर ते इवन नंबर असतात. आता पहा यामध्ये काय लक्षात येतं इवन नंबर्स फ्रॉम 1 to 350 1 ते 350 पर्यंत 8 कोणते मग इवन नंबर्स करून सुरू होणार 1 तर इवन नाही मग 2 पहिला कोणता असं 2 नंतर 4 6 8 आणि सो ऑन. लास्ट नंबर कोणता येतं फ्रॉम म्हणजे पासून 1 पासून तर कुठपर्यंत 350 पर्यंत 350. ओके. तर आता हे सोडत असताना याच्यामध्ये सांगा अगोदर किती संख्या आपल्याला माहिती आहे किती येत नाही मग आपण आता पाहू काय करायचं. एक किंवा फर्स्ट टर्म दॅट इज 2. सेकंड टर्म सांगा सेकंड टर्म 4 आहे. थर्ड टर्म T3 आहे 6 आणि T4 आहे बरं ठीक आहे T4 नाही दिला तरी T3 6 आणि असं शेवटचं टर्म कोणतं आहे TN लास्ट टर्म 350 किती लास्ट टर्म TN आहे 350. ओके तर हे असं आहे. आता मित्रांनो याच्यामध्ये हे दिलेले काही एपीचं एक्झाम्पल नाही दिले मग आपण हे सोडत असताना काय लक्षात घ्यायचं आहे अगोदर त्याला एपी प्रूव्ह करायचं आहे. लक्षात घ्या मग आपण एपी दाखवत असताना काय करतो डिफरन्स दाखवतो D सेकंड मायनस फर्स्ट मग काय करायचं आहे 4 - 2 दॅट इज 2. ओके त्याच्यानंतर पुन्हा एक डिफरन्स काढू आपण दोन डिफरन्स कॉन्स्टंट येतात का पहा. आता सेकंड मायनस फर्स्ट केल्यानंतर काय करायचं थर्ड मायनस सेकंड करायचं T3 - T2 म्हणजे काय 6 - 4 हा पण काय होतो 2 येतो. मग डिफरन्स दोन्ही कॉन्स्टंट आहेत मग काय लिहायचं दिस इज अन AP देयरफॉर दिस इज अन AP. आता ही AP आहे. आता याच्यामध्ये लक्षात घ्या फर्स्ट इवन नंबर्स फ्रॉम 1 to 350 is 2 4 6 and last 350 शेवटचं. पण थर्ड 6 आहे तसं फोर्थ 8 आहे फिफ्थ 10 असला असतं म्हणजे दुसरं फर्स्ट टर्म 2 आहे दुसरं टर्म 4 आहे थर्ड तिसरं टर्म 6 आहे तसं nth टर्म 350 माहिती का आपल्याला यांची व्हॅल्यू माहिती आहे का नाही. यांची जर व्हॅल्यू आली तर आपल्याला कळेल की 350 म्हणजे कितव्या नंबर आहे म्हणजे 1 to 350 मध्ये किती नंबर येतात अगोदर ते काढावं लागेल यांची व्हॅल्यू किती नंबर काढण्यासाठी अगोदर कोणतं फॉर्म्युला वापरणार मग याच्यामध्ये TN चा म्हणजे यांची व्हॅल्यू याच्यासाठी लक्षात घ्या. मग पहा TN चा फॉर्म्युला यूज करतो आपण इथं TN = A plus in bracket n minus 1 bracket close D. मग TN लास्ट टर्म सांगा बरं कोणतं बेटा लास्ट टर्म आहे 350 कोणतं आहे 350 म्हणजे इथे लिहिलेलं 350 ज्याची किंमत त्याच्या खाली TN ची व्हॅल्यू काय 350
यांची व्हॅल्यू माहित नाही बरं. लास्ट टर्मची व्हॅल्यू 350, यांची व्हॅल्यू माहित नाही, यांची काढायची किती संख्या माहित नाही आपल्याला. nth टर्म 350 पण nth म्हणजे कितवं पद 350 माहिती का नाही, यांची व्हॅल्यू काढायची. मग tn किती आहे लास्ट टर्म 350, जर tn ची व्हॅल्यू दिली, यांची माहिती नाही. a सांगा किती आहे, a किंवा t1 आहे 2, मग इथे लिहिलं 2 प्लस n - 1. आता इथे बरेच जण 350 - 1 करतात, तसं करायचं. आता इथे n - 1 च्या ठिकाणी यांची व्हॅल्यू माहित नाही, यांची काढायची. n - 1 याचे किती, n - 1 d किती सांग, d आताच काढले, d आहे 2. ओके, आता कंटिन्यू करू पुढे सोडवायला. पहा कसं येते. मग 350 इज इक्वल टू, लक्षात घ्या आता काय होणार. मग याच्यामध्ये 2 ॲज इट इज लिहिलं प्लस ह्या 2 ने याला मल्टिप्लाय करा ब्रॅकेट. 2 इंटू n काय येणार आहे 2n आणि 2 1 2 मायनस 2. लक्षात घ्या 2 ने ह्या n ला ब्रॅकेटला मल्टिप्लाय केला. 2 इंटू n 2n आणि इथं गुणाकार असतो, दिसत नसतो पण गुणाकार असतो. मग पहा 2 इंटू n 2n आणि 2 इंटू 2 1 2 आणि इथं पॉझिटिव्ह असतं साइन बाहेर, बे कवे पॉझिटिव्ह निगेटिव्ह. ओके, ब्रॅकेट आपण सॉल्व केला किंवा याला आपण काय करू, आपण रेग्युलर प्रॅक्टिसनुसार हे दोन बाहेरच्या संख्येचा पुन्हा एक ब्रॅकेट घ्या. या बाहेरच्या संख्येनं याला मल्टिप्लाय केलं 2 इंटू n 2n आणि 2 1 2 मायनस 2 ब्रॅकेट ह्याच्यात मिक्स झालं ब्रॅकेटमध्ये. आता पहा 350 इज इक्वल टू 2. आता पॉझिटिव्ह साईन मल्टिप्लाय करायचं ब्रॅकेटला, जसं बाहेरच्या नंबरमध्ये आणि ब्रॅकेटमध्ये काय म्हणजे मल्टिप्लिकेशन असतं, तसं ब्रॅकेटमध्ये बाहेरच्या पुन्हा एखाद्या साईनमध्ये काय म्हणजे काय असतं मल्टिप्लिकेशन. आता ब्रॅकेट सोडून पॉझिटिव्ह साईन मल्टिप्लाय करावं, इथं पॉझिटिव्ह असतं, पॉझिटिव्ह 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 2n. बाहेरच्या साईन पॉझिटिव्ह साईन मल्टिप्लाय करायचं, धन संख्या पावसाला पुन्हा आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह धन ऋण पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह 2 एच पॉझिटिव्ह 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 निगेटिव्ह निगेटिव्ह. आता पहा हे पॉझिटिव्ह 2 असते काय आणि निगेटिव्ह 2 कॅन्सल. फक्त काय राहील पहा 350 इज इक्वल टू फक्त काय राहील इथं 2n. आता 2 आणि n मध्ये काय असतं मल्टिप्लिकेशन असतं. मग लक्षात घ्या इथं therefore 350 इज इक्वल टू n राहील इंटू 2 आहे ना, इथं अपॉन 2 झालं डिवाइड बाय 2. आता लक्षात घ्या मग पहा काय होतं. मग याचं 350 डिवाइड बाय 2 करायचं, 350 डिवाइड बाय 2 1 2 तीन नंबर गेले किती उरला 1 वरचे गेले 5 2 7 40 40 बाय 50 मायनस 40 झाले 1 वरचे गेले 0 2 5 ला 10. ओके 175 हे आलं 175 इज इक्वल टू n. इट मीन्स n इज इक्वल टू 175. ओके ते 175 यांची व्हॅल्यू आहे. म्हणजे काय करायचं एक लाईन मध्ये लिहून एक वर्ड मध्ये देयर आर आपल्याला सम विचारली यांची व्हॅल्यू किती आहे. देयर आर 175 इवन नंबर्स बिटवीन फ्रॉम 1 to 350. त्याच्यामध्ये 1 to 350 मध्ये यांची व्हॅल्यू आहे. मग आता लक्षात घ्या असं लिहिलं तरी चालतं बाकी देयर आर 175 even numbers from 1 to 350. लक्षात घ्या तुम्हाला देर आर 175 even numbers from 1 to 350. 1 ते 350 मध्ये 175 समसंख्या. आता लक्षात घ्या कसं करणार एसएनचा फॉर्म्युला सम करायची त्याची आपल्याला किती संख्येत माहित नव्हतं ना 1 ते 350 मध्ये इवन नंबर किती आपण काढले यांची व्हॅल्यू आली 175 आपण याला सोडून घेतो बरोबर आणि किती संख्या आल्या मग 1 to 350 मध्ये 175. आता आपण त्यांची सम करू शकतो. कसं करू शकतो पहा एसएनचा फॉर्म्युला माहिती आहे ना आपल्याला की n/2 आपल्याला फर्स्ट टर्म माहिती आहे फर्स्ट टर्म कोणतं आहे 2 आणि लास्ट टर्म पण माहिती फर्स्ट आणि लास्ट टर्म माहिती त्याच्यावर इझी फॉर्म्युला माहिती कोणता आहे तुम्हाला माहिती इझी फॉर्म्युला
n by 2 स्क्वेअर ब्रॅकेट a प्लस tn. कोणता फॉर्म्युला आहे a प्लस tn म्हणजे फर्स्ट प्लस लास्ट. हे तुम्हाला मी अगोदरच्या पिरियडमध्ये लिहून दिलेला आहे फॉर्म्युला, थोडं लक्षात घ्या. पण हे जनरली सगळीकडे वापरत नसतात, फक्त फर्स्ट टर्म माहीत आहे आणि लास्ट टर्म माहीत आहे तेव्हाच आपण हा वापरतो. जनरली तो पहिलेच वापरतो, मीन्स n by 2 n is equal to n by 2 n square bracket 2a plus n bracket n minus 1 bracket close d. हा फॉर्म्युला पण इथं फर्स्ट पण माहिती पण लास्ट पण माहिती आहे, यांची पण व्हॅल्यू आताच काढली. मग लक्षात घ्या किती नंबरचं सम काढायचं बरं आपल्याला. सम ऑफ 175 टर्म्स. यांची व्हॅल्यू किती आली 175. इथं पण किती ठेवणार आपण 175 बाय 2. a ची व्हॅल्यू सांगा. a ची व्हॅल्यू किती अगोदरची 2. पहिला टर्म कोणता आहे 2 आहे. 1 2 350 मध्ये पहिले इव्हन नंबर 2 आहे, लास्ट इव्हन नंबर कोणता आहे 350 आणि तो कितवा होता 350. तर 175th टर्म इज 350. आपल्याला माहित होतं याची व्हॅल्यू काय, म्हणून आता 175 नंबरची सम करायची पण त्या इव्हन नंबरची फ्रॉम 1 to 350. आलं लक्षात. याला आपण मांडू यांची व्हॅल्यू 175 n by 2 म्हणजे 175 व्हॅल्यू. a ची फर्स्ट टर्म आहे 2 आणि लास्ट टर्म b यांची व्हॅल्यू 350. अंडरस्टँड. आता लक्षात घ्या. आता याचं पॉइंट मध्ये एक डिव्हिजन म्हणून करायचं नाही. मग पहा काय करायचं. S175 is equal to 175 upon 2 हे इथं इंटू आहे, इथं इंटू. आता या दोघांचं 350 प्लस 2 किती आलं 352. ओके. आता पहा S175 is equal to 2 1 2. 2 1 2 एक बोला 2 7 जा 14 पुन्हा एक बोला 2 6 जा 12. 176 किती आलं ते 176. हे कॅरी इथं लिहायला तुम्ही रफमध्ये पण करून पहा. असं 352 डिवाइड बाय 2 असं करा, तुम्हाला बरोबर भेटेल. सर आता हे तुम्ही 10th ला म्हणून तुम्हाला मी सांगत नाही. आलं लक्षात घ्या. डिव्हिजन इथं सांगितलं डिव्हिजन, आता हे थोडंसं इथं नाही सांगितलं, तुम्ही करून पहा. 350च्या 52च्या हा 176 आहे, त्याला पूर्ण डिवाइड करा 176. आता सॉरी इथं 175 आधी लिहिलं आपण इंटू याचं डिव्हिजन किती आलं काटाकाटी झाल्यानंतर 176 आणि हा प्रोडक्ट करायचा आहे लास्ट आपल्याला आणि मग लिहायचं आहे. Therefore S175 is equal to लास्ट फायनल आन्सर. पहा काय लिहायचं फायनली आपल्याला प्रोडक्ट कुठं करणार इथं करू शकतो. 175 इंटू 176 पहा काय 6 5 30 carry 6 7 42 and plus 3 45 take 5 carry 4 6 1 6 and plus 4 10 wow 7 5 35 take 5 carry 3 7 7 49 and plus 3 52 take 2 carry 5 7 1 7 and plus 5 12. आता 2 प्लस घ्यायचे. आता 1 नंबर 1 5 5 1 7 जा 7 1 1 1. लक्षात घ्या 0 5 plus 5 10 take 0 carry 1 5 plus 2 7 and plus 1 8 1 plus 2 3 and plus 7 10 carry 1 and this one plus 1 2 and this one 30,800. What will the answer here? 30,800. This is the final answer. Okay, so you can write the sum of काय लिहायचं आता एवढं करतो the sum of कुठं लिहिलं आहे सो इकडे लिहितो लास्ट इथले चालतंय का हे सगळं समजून घ्यायचं इकडे the sum of all even numbers
350 इज जेवढा आहे किती आलं ते 30,800 हे करेक्ट आन्सर आहे. पण तुमच्या बुकमध्ये हा आन्सर दिला नाही. तुमच्या बुकमध्ये या क्वेश्चनचा आन्सर नाही. तर तुमच्या बुकमध्ये आन्सर जे आहे ना ते आता मी क्वेश्चन घेतो त्याचा आन्सर. कारण इथं त्यांनी 350 हे घेतलेलं आहे. याच्या बिटवीन शब्द पाहिजे त्याच्यामधला आता फ्रॉम हे त्याचा आन्सर करेक्ट केले 30,800. तुमच्या पुस्तकात बॅक साईडला दिलेलं नाही. अगोदरच्या प्रश्नात काय होतं बघा, फाइंड द हा आपण एक्स्ट्रा क्वेश्चन घ्यायला याचं उत्तर तुमच्या बुक मध्ये फाइंड द सम ऑफ ऑल इवन नंबर्स फ्रॉम 1 to 350. आता जस्ट पाहिला तो इथं फ्रॉम होता याच्या जागेवर काय पाहिजे तर बिटवीन जर असल्यावर काय करायचं तर बिटवीन असलं बिटवीन फाइंड द सम ऑफ ऑल इवन नंबर्स बिटवीन 1 to 350. तर ते पण क्वेश्चन कसा लिहायचा ते तुम्हाला सांगतो. फ्रॉमचा बिटवीनचा काय करायचं मग आपण पहा इवन नंबर्स स्टार्टिंग आन्सरची असे करायचे इवन नंबर्स फ्रॉम ने मागच्या प्रश्नात फ्रॉम होतं याच्यात काय करायचं इवन नंबर्स बिटवीन 1 to 350 आर 1 to 350 आर कोणते बरं इवन नंबर्स 1 to 350 त्याच्यामध्ये बिटवीन म्हणजे त्याच्यामध्ये मग 1 पासून तर 350 च्या मध्ये 1 ते 350 मध्ये मग आर पहिले 2 इवन नंबर 2 नंतर 1 तर नाही 2 नंतर 4 6 आणि सो ऑन लास्ट नंबर 350 आहे त्याच्या मधला त्याच्या अलीकडला कोणता मग 348 अंडरस्टँड हे घेतो. फर्स्ट स्टेटमेंट इवन नंबर्स बिटवीन 1 to 350 आर 2 4 6 350 येणार नाही काय येणार आता 348 आणि फ्रॉम होतं त्याच्यामध्ये फ्रॉम 1 to 350 असलं तर 1 पासून 350 पर्यंत असावा पण याच्यात 350 नाही मागच्या प्रश्नात घेतला आणि त्याचं उत्तर तुम्हाला मागच्या मध्ये होतं का बॅक साईडला नाही याचं उत्तर तुम्हाला मिळालं. तिथं पुस्तकात तुमच्या बिटवीन पाहिजे होतं फ्रॉम नुसार ते मागचं बरोबर आहे ती पुस्तकाची प्रिंट मिस्टेक मगाशी बोललो असं. आता पहा काय करावं लागेल पहा याच्यामध्ये घ्या फर्स्ट ए और T1 हे किती सांगा मला 2 सेकंड टर्म सांगा बरं 4 थर्ड टर्म सांगा 6 आणि सो ऑन लास्ट टर्म किती आहे Tn इज इक्वल टू लास्ट टर्म किती आहे ना 348 आपण जे Tn किंवा 350 फ्रॉम 1 to 350 म्हटल्यानंतर 1 पासून 350 पर्यंत 350 पर्यंत येणार आणि बिटवीन असल्यावर बिटवीन 1 to 350 म्हणजे 1 ते 350 च्या मध्ये मग 350 च्या अगोदरची इवन नंबर कोणती 348 आलं लक्षात. इवन नंबर्स बिटवीन 1 to 350 आर 1 ते 350 म्हणल्या इवन नंबर 2 4 6 348 बिटवीन म्हणजे त्याच्यामध्ये त्याच्यात आली 350 येणार. सगळ्या स्टेप मागच्या सारख्या सेकंड मायनस फर्स्ट टर्म म्हणजे 4 मायनस 2 हे येणारे 2 त्याच्यानंतर पुन्हा एक डिफरंट थर्ड मायनस सेकंड टर्म 6 मायनस 4 इसका याचं उत्तर काय 6 मायनस 4 हे पण येणारे 2 मग डिफरन्स टर्म कॉन्स्टंट आला मग काय लिहायचं दिस इज अँड एटी देयरफॉर दिस इज अँड एटी ओके आलं एटी. आता पुढे मग काय करणार मला सांगा nth टर्म तुम्हाला त्या ठिकाणी किती बेटा nth टर्म 340 सेकंड फर्स्ट 2 आहे सेकंड 4 आहे थर्ड 6 आहे पण कितवं पद आहे 348 340 हे माहिती आहे का आपल्याला नाही पण यांची व्हॅल्यू काढावी कशी व्हॅल्यू काढायला लागेल आपल्याला यांची जी व्हॅल्यू आहे असं तेवढ्या संख्या असतात कितवं पद आहे हे शेवटचं पद आहे शेवटची संख्या किती आहे कितवं पद आहे माहिती का नाही यांची व्हॅल्यू काढता आपल्याला कळलं की तो पर्यंत मग आपल्या जनरल टर्मचं फॉर्म्युला वापरावा लागेल Tn दिले ना मग जनरल टर्म Tn इज इक्वल टू a प्लस b ब्रॅकेट n मायनस 1 ब्रॅकेट क्लोज d. मग आता पहा Tn किती आहे मला सांगा 348 झालं 348 आणि हे a ॲज इट इज a ची व्हॅल्यू किती आहे मला सांगा a ची व्हॅल्यू फर्स्ट टर्म आहे 2 मी 2 घेतला प्लस
n मायनस वन म्हणजे n ची व्हॅल्यू माहितच नाही, n मायनस वन ती माहिती d2 आहे. आता पहा 348 इज इक्वल टू 2 प्लस हे पहा 2 इंटू n काय आलं 2n आणि 2 वन्स 2 मायनस 2 2 इंटू n 2n आणि 2 वन्स 2 पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह. आता मग काय होणार थोडं लक्षात घ्या काय होणार. आता पहा की 348 इज इक्वल टू आता या दोनचा ब्रॅकेट झाला का 2 इंटू n 2n पॉझिटिव्ह 2n आणि 2 इंटू मायनस 1 पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह. आता पहा 2 प्लस साइन ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा बघा पॉझिटिव्ह 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 2n पॉझिटिव्ह लिहिण्याची गरज नाही पॉझिटिव्ह आलं पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह पॉझिटिव्हच राहील आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह बाहेरच्या साइनला मल्टिप्लाय करा ब्रॅकेट जसं बाहेरच्या नंबरला मल्टिप्लाय केले ते मल्टिप्लिकेशन असतं काही नसतं इथं सुद्धा मल्टिप्लिकेशन बाहेरच्या साइनला सुद्धा ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं पॉझिटिव्ह 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 2n आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह 2. लक्षात घ्या 348 इज इक्वल टू पॉझिटिव्ह 2 निगेटिव्ह कॅन्सल इथं काय आलं 2n बरोबर. आफ्टर दॅट आता इथं मल्टिप्लिकेशन मग काय होणार आहे 348 इज इक्वल टू आता इथं इंटू 2n इथं इंटू n मग इथं काय करायचं फक्त n राहील इथं राहील फक्त n आणि अपॉन 2 काय होईल अपॉन 2 आलं लक्षात. इथं अपॉन 2 झाला आणि मग आता काय होणार आहे बघा इज इक्वल टू इथे n ला येईल मग 2 वन्स 2 बे 2 वन्स 1 उरला इथं 14 जाईल 2 7 ला 14 आणि इथं 2 4 चा 8 मग किती होणार आहे 174 इज इक्वल टू n लक्षात घ्या. मग n इज इक्वल टू काय झालं 174 आलं लक्षात. ही काटा काटे इथे बरोबर तुम्हाला येत आता टेन जाईल बाजूला भागाकार पण करून पहा 348 डिवाइड बाय 2 करून पहा बरोबर तुम्हाला एवढं भेटेल 174 बरोबर. आता मग काय लिहायचं लक्षात घ्या देयर आर किती 174 नंबर्स किती नंबर्स nth टर्म किती आला 348 म्हणजे nth म्हणजे 134th टर्म इज दॅट 348 किती संख्या झाली 174. देयर आर 174 नंबर्स between 1 to 350 हे झालं. आता पहा what we have to find now we have to find sum of that all numbers between 1 to 350. मग SN वापरावा आता इथे फर्स्ट टर्म माहिती आहे लास्ट टर्म माहिती आहे मग त्या वेळेचा फॉर्म्युला आहे तो सांगितलाय तुम्हाला SN इक्वल काय फॉर्म्युला आहे तो n by 2 in square bracket for a plus tn. Power now SN is equal to formula n by 2 in square bracket a plus tn हा सोपा फॉर्म्युला आहे मोठा खूप आहे 2a plus in bracket n by 2 in square bracket 2a plus in bracket n minus 1 bracket close d हा फॉर्म्युला जास्त स्टेप होतील त्यामध्ये तर फर्स्ट लाईन लास्ट टर्म माहित आहे म्हणून आपण काय करू शकतो हा फॉर्म्युला वापरू शकतो. बघा लक्षात घ्या s किती 174 इज इक्वल टू n ची व्हॅल्यू किती आहे 174 इथं पण 174 बाय 2 नंतर a ची सांगा इथं 2 आहे प्लस tn लास्ट टर्म 348 काय 348 आता लक्षात घ्या yes 174 इज इक्वल टू इथं काटाकाटी पहा 2 1 2 2 8 16 याची 16 एक उरला 2 7 ला 40 20 आणि 14 झालं मी त्याला 87 हे पण तुम्ही करून पहा 174 डिवाइड बाय 2 करून पहा इथे मी डायरेक्ट तुम्ही बरोबर
तुम्हाला 87 भेटेल. 87 into the multiplication आणि 348 आणि 2 किती होतं त्यांची ॲडिशन करा तर ही होती 350. आता लास्ट ॲडिशन मल्टिप्लिकेशन करायचं S174 is equal to 350 into 87. हे करा प्रोडक्ट 7 0 0 7 5 35 take 5 carry 2 sorry carry 3 7 5 35 take 5 carry 3 7 3 21 and plus 3 24 okay and then plus आता 8 0 0 8 5 8 3 14 take 0 carry 4 8 3 24 and plus 3 plus 4 28 हे पहा प्रोडक्ट करून पहा तर लास्ट ॲडिशन करतो आपण 8 plus 2 10 carry 1 2 plus 1 3 30,450 30,450 हे फायनल आन्सर तुमचा आहे. पण बिटवीन शब्द पाहिजे तेव्हा मागचं हे आन्सर द्यायला लागेल. बघा आता पुस्तकाच्या बॅक साईडला हे आन्सर भेटेल तुम्हाला. सो लास्ट वी कॅरी आउट राईट therefore the sum of all numbers between 1 to 350 is 30,400. क्वेश्चन मध्ये काय शिकायचं आहे बेटा बघा काय क्वेश्चन आहे. फोर्थ क्वेश्चन प्रॅक्टिस 3.3 मधला in an AP 19th term is 52 and 38th term is 128. Find the sum of first 56 terms. लक्षात घ्या याच्यामध्ये काय करायचं आहे 19th 19वे पद दिले 19th टर्म and 38th टर्म ना in an AP काय करायचं स्टार्टिंग in an AP मध्ये हे AP चे टर्म आहे 19th टर्म is 19 म्हणजे 19th टर्म is 52 19th term is 52 comma and 38th term is 122 and T38 T1952 and T38 that is 128. हे काय बेटा हे आहे गिवन याला म्हणायचं गिवन यस सर यस आता पहा याच्यामध्ये पर्टिक्युलर टर्म्स आर गिवन विशिष्ट 19 पद दिले 52 आणि 38 पद दिले 128. आता आपल्याला काय करायचं फाइंड आपलं टार्गेट काय बेटा की आपल्याला काय साध्य करायचं आहे S56 sum of 56 terms S56 is equal to what? S56 is equal to question mark. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे त्याची व्हॅल्यू काढायची आहे. मग पर्टिक्युलर टर्म्स ते दिले ते फॉर्म्युला आधी वापरायचा नंतर हा दोन फॉर्म्युले देतात TN पण वापरायचे आणि SN पण वापरायचे. लक्षात आपल्याला काय करायचं आहे अगोदर TN कारण तुमच्याकडे जे अवेलेबल आहे बऱ्याच वेळा मित्रांनो आपल्याला जे पुस्तक आपल्याकडे असलं ते आपल्याला वाचू वाटत नाही म्हणजे आपल्याकडे नाही ते आपल्याला वाचू वाटतं दुकानामध्ये ते माझ्याकडे पुस्तक नाही पण आहे त्याचा उपयोग आधी करायला. तसं इथं याच्यामध्ये T19 आणि T38 पर्टिक्युलर टर्म्स दिलेत आणि एखादं विशिष्ट पद दिले पर्टिक्युलर टर्म्स आर गिवन देन वी हॅव टू जनरल टर्म फॉर्म्युला TN फॉर्म्युला. हे T19 T38 दिले म्हणजे आपल्याला काय वापरायचं आधी TN वापरायचं मग त्याच्यावर याच्याने इक्वेशन तयार करायचं याच्याने इक्वेशन तयार करायचं मग याच्या S56 मिळते का हे पाहायचं. थोडं लक्षात घ्या कसं करणार याच्यामध्ये लक्षात घ्या लेट ही AP आहे पण यात फर्स्ट टर्म माहित नाही आणि कॉमन डिफरन्स माहित नाही म्हणून काय करायचं लेट A be the first term and D be the common difference common difference. आता AP तर आहेच की हे मी आधीच लिहून दिलं सुरुवातीला. आता काय करायचं पर्टिक्युलर टर्म दिले म्हणजे काय वापरणार आपण जनरल टर्मचा फॉर्म्युला TN is equal to काय फॉर्म्युला आहे A plus in bracket n minus 1 bracket close D. आता पहा तर यामध्ये हाला म्हणायचे फॉर्म्युला
फॉर्म्युला बिजू भैया 5 मिनिट फक्त कुणी आला असेल t इक्वल टू a प्लस n ब्रॅकेट n मायनस 1 ब्रॅकेट प्लस d याला म्हणायचं फॉर्म्युला. आता लक्षात घ्या काय करायचं मला फर्स्ट आपल्याला t19 इक्वल टू 52 या फॉर्म्युल्यामध्ये ठेवायचं. लक्षात घ्या पुट याच्यातून t19 इक्वल टू 52 या फॉर्म्युला ठेवायचं, इक्वेशन तयार करायचं आणि याची व्हॅल्यू पुन्हा फॉर्म्युला ठेवायची, दुसरे इक्वेशन तयार करायचं, त्याची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करून याच्यामध्ये बघायचं काय करायचं. अगोदर सुरुवातीला आपले इक्वेशन तयार पुट याच्यासारखे आपण सोडवलेत मागे. पुट t19 इज इक्वल टू 52 इन फॉर्म्युला. आता लक्षात घ्या therefore आता यांच्या प्लेसला किती घेणार आहे तर 90 t90 इज इक्वल टू यांच्या प्लेसला a ची व्हॅल्यू माहित नाही आपण, a म्हणजे फर्स्ट टर्म मला a म्हणजे फर्स्ट टर्मचा मतलब प्लस n 1 म्हणजे इथं काय आता इथं 9 n होतं, इथं 9 इथं n 1 इथं 9 म्हणजे इथं काय होणार n 1 च्या प्लेसला 9 1 आणि d माहित नाही d जसं तसं. आता लक्षात घ्या याच्यामध्ये t19 ची व्हॅल्यू किती आहे बरं, किती किंमत आहे 52 म्हणजे इथं ठेवायचे 52 इज इक्वल टू a दशाला तसं a प्लस 19 1 किती करणार 18 d. ओके 19 1 18 आणि d दशाला तसे. मग 52 इज a प्लस 18d. 52 चा अर्थ काय a प्लस 18d म्हणजेच काय a प्लस 18d इज इक्वल टू 52. याला म्हणायचं इक्वेशन नंबर 1. लक्षात घ्या 52 म्हणजे काय a प्लस 18d आणि a प्लस 18d म्हणजे काय 52. फक्त लेफ्ट साइड बरोबर इज इक्वल टू राइट साइड, राइट साइड बरोबर लेफ्ट साइड. राइट साइड दिली a प्लस 18d आणि त्या लेफ्ट साइडची कोणती होती तो डिजिट इकडे दिला, म्हणजे आपण डिजिट राइट साइडला घेतो. हे इक्वेशन तयार झालं व्हेरिएबल याला म्हणू 1. आता काय करायचं आहे t19 तसे 52 आपण याच्यात ठेवले फॉर्म्युला, तसे आपल्याला काय ठेवायचं t38 बरोबर इज इक्वल टू 122 फॉर्म्युला मध्ये ठेवायचं. बघा लक्षात घ्या. नाव नेक्स्ट स्टेप पुट t38 इज इक्वल टू काय 128 इन फॉर्म्युला आता लक्षात घ्या कसं करायचं. मग इथं tn यांच्या प्लेसला काय घ्यायचं आपल्याला 38. मग लक्षात घ्या therefore t38 इज इक्वल टू a ची व्हॅल्यू पुढे या इज इक्वल टू a ची व्हॅल्यू माहित नाही आपल्याला a कशाला तसं a प्लस आता इथं n होतं म्हणून इथं काय झालं n 1. आता इथे n च्या जागेवर काय झालं 38. मग इथं काय करायचं इथं जसं n होतं n 1 38 आहे. मग काय होणार 38 1 आणि d माहित नाही याला तसं d. ओके हे आता t38 ची व्हॅल्यू माहिती बेटा आपल्याला किती t38 ची व्हॅल्यू 128. त्याच्या खाली ठेवायची किंमत ज्याची किंमत त्याच्या खाली t38 ची 128 ठेवली. आता a as it is a लिहिलं प्लस 38 1 किती झाली 37d. मग लक्षात घ्या मग a प्लस 37d इज इक्वल टू 128 याला म्हणू आपण 2 इक्वेशन नंबर. लक्षात घ्या मित्रांनो 128 चा अर्थ a अधिक 27 34d आहे, म्हणजे a अधिक 37d चा अर्थ आहे 128. लेफ्ट बरोबर लेफ्ट इज इक्वल टू राइट साइड, LHS इक्वल टू RHS म्हणजे काय RHS इक्वल टू LHS. राइट हँड साइड आहे लेफ्ट हँड साइड इक्वल, फक्त राइट हँड साइड इकडे येते लेफ्ट हँड इकडे राइट राइट. आता हे काय झालं बेटा इक्वेशन 2 झालं. आता याच्यामध्ये काय केल्यानंतर आता तुम्हाला याच्यामध्ये सबट्रॅक्शन केलं तर येणार नाही बघा. तुम्हाला S56 चं आपल्याला काय काढायचं आहे हे लक्षात घ्या. S56 काढायचं, S56 काय केल्यावर येईल, सबट्रॅक्शन केल्यावर तुम्हाला कधीच उत्तर येणार नाही. रन मध्ये करून बघा लागला याचं ॲडिशन सबट्रॅक्शन करा, ॲडिशन करणार का सबट्रॅक्शन तो प्रश्न. म्हणून याच्यामध्ये S56 जर आपल्याला काढायचं असेल n Sn हा फॉर्म्युला दिसतो. Sn बरोबर n/2 स्क्वेअर ब्रॅकेट 2a प्लस n ब्रॅकेट n मायनस 1 ब्रॅकेट प्लस b हा Sn. इथे 56 जर ठेवले रफ मध्ये करायला ना नंतर येणार S56 म्हणजे 56 अपॉन 2 याला सोडवा 2a as it is 2a घ्या. चला a ची व्हॅल्यू मायनस n मायनस 1 किती भेटणार 56 1 यांच्या प्लेसला 56 1 आणि d दशाला प्लस
बघा बरं सोडून काय येतं त्याला S56 ला कंटिन्यू सोडा 50 इथे तर 20 किती येतं इथं 2 1 2 2 2 4 बे 2 4 1 उरला बे 8 16 इथं 20 येतात म्हणून ती आधीच लिहिली 20 ओके. आता मध्ये काय राहिलं बरं 2a काय आहे 2a प्लस 56 मायनस 1 55 आणि d जायला तसं. आता ही व्हॅल्यू आता याच्यानंतर येतं का बरं काय त्या दोन येचं 55 चं होणारे ॲडिशन नाही होऊ शकत कारण इथं a इथं a आहे का इथं नाही इथं a इथं d a d म्हणजे वेगवेगळे आहे a आणि d इथं जर a असतं 2a आणि 55 असतं 57 झालं असतं 2a आणि 55 पण इथं a आणि d म्हणजे याचं ॲडिशन होणार नाही याची काही कॅल्क्युलेशन बरं ह्याच्यात पुन्हा होत नाही मग ह्याच्यात डायरेक्ट याला मल्टिप्लाय करू शकतो पण ते थोडं अवघड आहे सगळ्यात तसंच राहतो. आता बघा बरं ही व्हॅल्यू येते का 2a प्लस 55 बघा चेक करू आपण a आणि a याची जर ॲडिशन केली आपण a प्लस a काय भेटणार आहे 2a बरोबर झालं आणि 18d आता करून पहा 18d हे आणि हे 37d काय येतं पहा बरं 8 plus 7 15 take 5 carry 1 3 plus 1 4 and plus carry 1 4 plus 1 5 3 plus 1 4 and carry 1 5 55 18d and 37 55 आलं का a 2a बघा आणि 18d and 37d याचं 55d आलं लक्षात. आता आपण काय करावं लागेल आपल्याला ॲडिंग लक्षात घ्या ॲडिंग इक्वेशन 1 and 2 एक आणि 2 ची ॲडिशन करायची. मग पहा एक लिहू आपण a प्लस 18d इज इक्वल टू काय होतं 52 होतं आणि हे सेकंड वाला a प्लस 37d इज इक्वल टू 128 हे आहे. ॲडिशन करायचं म्हणजे काय करायचं म्हणजे आपल्याला साइन चेंज करायचीच नाही जशात तसं a 2a सबट्रॅक्शन मध्ये साइन चेंज करतो आणि हे तर इथेच करून दिले 18d आणि 37d किती आलं 55d आणि इज इक्वल टू हे ॲडिशन पहा 52 प्लस 128 8 प्लस 2 किती होतात हे 10 कॅरी 1 5 प्लस 2 7 आणि प्लस 1 हे पहा 8 प्लस 2 10 एक 0 कॅरी 1 5 प्लस 2 7 आणि प्लस 1 8 ओके आणि आफ्टर दॅट हे काय येतं 1 ओके 1 बरोबर आहे 1 आता याला काय नंबर आपण याला नंबर देऊ 3 कारण ह्याची किंमत भेटली आहे बरोबर याची किंमत मिळाली 2a + 50 हीच किंमत आहे बरोबर. आता समजा नाव याला काय म्हणायचं आता इथं ही स्टेप आपण आधीच केली बरं का. नाव आपल्याला काय करायचं 56 इक्वल टू व्हॉट कारण 56 टर्मचं फर्स्ट सम काढायचं सम ऑफ 56 टर्म्स. आता पहा नाव S56 काढायचं म्हणजे SN चा फॉर्म्युला SN n/2 पुन्हा डबल सांगितलं आणि सांगितलं प्लस 2a ब्रॅकेट n - 1 ब्रॅकेट प्लस d स्क्वेअर ब्रॅकेट प्लस याला म्हणू फॉर्म्युला काय SN चा फॉर्म्युला आहे बघ मोठं दुसरं SN चा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला आता पहा नाव इथं n च्या प्लेसला 56 ठेवलं कारण 56 टर्मचं बेरीज करायचं 56/2 n/2 म्हणजे 2a as it is n - 1 इथं n - 1 म्हणजे 56 - 1 d as it is. आता इथं 56/2 मध्ये इथं भागाकार करू 56 च्या हाफ केली 20 येते मग 2 1 2 2 जा 4 बे 2 4 1 ला बे 28 येतं 56 4 2 ला भाग दिला की हाफ येतं अर्धा येतं आणि 2 हे दशात 56 - 1 त्याला 55 b दशात आणि ही किंमत माहिती आहे आपल्याला 20 तर काय असतं मल्टिप्लिकेशन ही किंमत किती आली 2a + 55d 1a याले 1a एवढीच येणार बघा. आणि आता लास्ट स्टेप त्या दोघांची मल्टिप्लिकेशन करायचं घ्यायचं फॉर्म्युला दोघांचं मल्टिप्लिकेशन किती करत बसतं ते 180 * 28 पहा 8 0 0 8 8 जा 64 take 4 carry 6 8 1 8 and plus 6
14 देन प्लस आता 8 न मल्टिप्लाय केलं की प्लस द्यायचं आता 2 0 0 2 8 जा 16 take 6 carry 1 2 1s 2 and plus 1 3 0 4 addition करायला लास्ट 4 plus 6 take 0 carry 1 and 3 plus 1 4 and plus 1 5 5040 5040 म्हणजे 5040 आणि मग फायनली लास्ट आन्सर काय द्यायचं कुठेतरी लास्ट आन्सर तुम्हाला लिहावं लागेल काय लिहायचं जागा कुठे लिहितो therefore the sum of first 56 terms is 5040. Understand? Okay.